सर्व मित्रमंडळी आणि आजच्या समारंभात ज्यांचा सन्मान झाला, सत्कार झाला, पुरस्कार मिळाला, ते सगळे महाराष्ट्रासाठी आशा उभी करणारे तरुण मित्र, या संस्थेचे पदाधिकारी. मला बोलवलंत, धन्यवाद. या तिघांना जेव्हा ऐकलं तेव्हा हा पुरस्कार का दिला गेला याचं संपूर्ण स्पष्टीकरण झालेलं आहे. आणि कदाचित अजूनही काही पुरस्कार मिळावेत तुम्हाला, अशी इच्छा मनात निर्माण होती. मी भाषण करणे किंवा माझे विचार मांड अशा तयारीने आलो नाही आहे, पण माझी एक अपेक्षा आहे. मला 15 मिनिट जो वेळ दिला आहे तो मी सत्कारणी लावू इच्छितो. आणि जर तुमची सगळ्यांची परवानगी असेल तर मी या तिघांशी इथं बसून 15 मिनिटात थोडा संवाद साधू इच्छितो. जर तुम्ही खुर्ची पुढं ओढलीत मी ही तिघं, या 3 व्यक्ती फार उत्कृष्ट काम करत आहेत. मी 25 मिनिटं संवाद करतो, कारण थँक्यू. हां, बस तुम्ही परवानगी दिलीत, फार चांगलं झालं. याच्यापुढे जर महाराष्ट्राचं कल्याण करायचं असेल तर कोणी भाषण करायला उभं राहिलं तर त्यांना बसवणे. त्यात महाराष्ट्राचं, आपण फुलेंच्यापासून सुरुवात केली तर महाराष्ट्राचा भाषणाचा टॉलरन्स जर कमी झाला तर प्रगती वाढू शकते. मी बोलतो जरा, आणि मी तुमच्या वतीने बोलतोय. फर्जा, तुम्हाला पहिला प्रश्न मी विचारतो की तुमच्यात हे धाडस कुठनं आलं, कुणी दिलं तुम्हाला? आणि तेच धाडस वेगवेगळ्या मायनॉरिटी कम्युनिटीजमध्ये, म्हणजे मी वेगवेगळ्या ख्रिश्चन, पारसी, मुस्लिम, आदिवासी एवढ्या प्रमाणात दिसत का नाही आहे? ते तुमच्यात कसं आलं ते जरा नीट तुम्ही व्यक्तिगत सांगा. कारण आपला समाज जर निर्भय झाला तरच ही लोकशाही जी आहे ती परतू शकेल. वाट चुकून कुठं भरकटत चालली आहे ती परत येईल. तर निर्भय होण्यासाठी तुमचं काय? मेरा ऐसा मानना है कि ढाढ़स जो है हर इंसान में, हाँ, मेरा ऐसा मानना है कि ये ढाढ़स हर इंसान में, हर व्यक्ति में अंदर होता है. सिर्फ उसका निकलने का ज़रिया, जैसे एक वायलेंस है, जब एक औरत वायलेंस सहती है या कोई भी बंदा इंसान वायलेंस सहता है, हमको लगता है बेचारा बेचारी, लेकिन उसमें वो हिम्मत होती है कि वो वायलेंस सहन कर सकती है. वो जो समझ आती है कि जब मैं इतना वायलेंस बर्दाश्त कर सकती हूँ या झेल सकती हूँ, तो जब उसको नकारने की शक्ति अपने अंदर आती है तो खुद ब खुद वो इंसान, वो अपना जो हिम्मत है वो अपने आप बाहर दिखता है, वो लोगों को दिखता है. वो वायलेंस हम लोग सोचते हैं कि उसमें क्षमता नहीं है, वो बर्दाश्त कर रही है, वो बेचारी है या जो भी बंदा है. एक्चुअली उसमें वो जितना बर्दाश्त करता है वो ढाढ़स उसके अंदर ऑलरेडी है. आपका दूसरा प्रश्न, बॉम्बे में कब से रहते हैं? मैं बचपन से बॉम्बे में. बचपन में, अच्छा. आपकी याद में या आपके बुजुर्गों के पास से आपने सुना होगा कि क्या 1990 के पहले की बॉम्बे
और उसके बाद की बॉम्बे, उसमें कुछ फर्क हुआ है क्या? मेरे नाना फ्रीडम फाइटर थे गांधी जी के साथ, तो वो एक घर में जो माहौल होता है, बातचीत होती है, तो एक तो ये था कि हम ज़्यादा कंजर्वेटिव नहीं थे दिमागी तौर पे, तो वो एक चीज़ था। और 92 के बाद चीज़ें बदली है, काफ़ी बदली है, क्योंकि जो पहले का जो था, मतलब कभी ये डिस्कशन कभी घर में होते नहीं थे, वो चीज़ें कभी मैं बात हमारे नहीं होती। दोस्तों को पूछना है, क्या 1990 के बाद बॉम्बे में सामाजिक विभाजन बहुत ज़्यादा हो रहा है क्या? ऐसे लगता है आपको? वो इसलिए जो 92 के बाद वो चीज़ें बात करने लगे लोग अलग अलग तरीके से, वो हमने सुना, महसूस किया। लेकिन जब हम घर में रहते हैं तो हमको समझ में नहीं आता है कि हम ये सब चीज़ें समझ रहे हैं। जब आप फील्ड में उतरते हो, अपने जैसी सोच वाले लोगों से बात करते हो, उसके बाद आपको समझ में आता है आपके अंदर वो समझ है, सिर्फ उसको बाहर निकलने के लिए एक सही है, रास्ता सही है, लेकिन चाहिए कभी था। घर में रहते, आपने घर की बात, कभी कभी हम जिस घर में रहते हैं कोई आके बोलता है कि ये घर तुम्हारा है ही नहीं, है ही नहीं। वो तो बहुत अजीब है। ये तो अभी मैं फेस कर रही हूँ सर। मुस्लिम लोगों के लिए घर नहीं मिल रहे हैं। आप बैंड्रा जैसे एरिया में नहीं ले सकते हो जहाँ पर आप रहे हो। बहुत तकलीफ की बात है। बहुत तकलीफ की, बॉम्बे बहुत जैसे शहर में तकलीफ की बात है। ऐसा नहीं होना चाहिए था। हमारे नाना बॉम्बे नानी is सब a बॉम्बे में colonial, पैदा वो हुए हैं, secular हम city ही यहीं है। पैदा हुए हैं। मैं आपसे पूछना चाहता हूँ, बहुत अद्भुत काम करते हैं आप, थैंक यू, लेकिन इस विषय में थोड़ा और क्योंकि जो काम है आप कर रही है, लेकिन आप ही क्यों करें, पूरे समाज ने ये काम करना चाहिए, लेकिन वो सेंसिटिविटी चली गई होगी। तो नहीं है जो हमारे में। मैं एक चीज़ वो भी है कि हमारे समाज में लोग मानने तैयार नहीं है कि हमारे पास ये वायलेंस है। जैसे हम सेक्सुअल वायलेंस की बात करते हैं, तो काफ़ी दफ़ा मैं जब लोगों से जाके बोलती हूँ, लोग एक्सेप्ट करने तैयार नहीं कि ये हमारे में कुछ ये कमी है या कोई गलतियाँ हो रही है। She's saying there is a denial. डिनायल। वास्तव बिलकुल नाकारूनच जगायचं असा चेहऱ्यावर नाही, आपण म्हणतो बुरखा घेऊन मुली का फिरतात, पण आपल्या चेहऱ्यावरचा मास्क आपण घेऊन का फिरतोय? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दैट्स हर क्वेश्चन। आप काम कीजिए, आप डरे, आप अकेले भी रहेंगे ना, तो क्योंकि अकेले भी बॉम्बे चेंज कर सके, बॉम्बे दुनिया चेंज कर सके। मुझे आपसे पूछना है कि आप काम करें, यानी बहुत ही, और आप जिस ढंग से बोलते हैं ना, मराठी बोलते हैं, हां, तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही अभिव्यक्त केलं, सगळ्या अभिव्यक्ती केली, व्यक्त झालात, मी अनेक दशकं भाषांच्यावर काम करतोय, पण मला आज तुमच्या पुढं थोडंसं असं लहान वाटलं। म्हणजे तुम्ही सांगितलं ना, अनेक पथी असतात, सिंपथी, एम्पथी पाहिजे, मला वाटलं तुमच्यात माझ्या जर टेलिपथी आली तर अजून काहीतरी चांगलं होईल त्यावेळेस। पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, बरोबर, कणव असायला पाहिजे आणि असायलाच पाहिजे, आणि कोणतरी भिक्षा मागते, त्याचं उत्तरदायित्व त्या व्यक्तीचं नाही आहे, त्याला कोणीतरी भिक्षा मागायला लावलेली आहे गोष्ट करी। तर तुम्हाला अनेक मजली उंच बांधलेल्या बिल्डिंगमध्ये राहणारी लोक जेव्हा अत्यंत गलिच्छ रीतीने लग्नाचा उद्रेक करतात तेव्हा राग येतो का? मला वाटते माझा प्रश्न स्पष्ट आहे। मला नीटचा कळला नाही सर। एखाद्या लग्न अत्यंत समारंभात श्रीमंत माणसं, अत्यंत ऑप्सीन आपल्या काय नारकर तुम्ही सांगा, संपत्तीचं प्रदर्शन, उधळपट्टी, आणि तीच देशातली प्रमुख बातमी बनती, देशाच्या सगळ्या टेलिव्हिजनवर 8 दिवस तीच बातमी प्रमुख बातमी, त्या दिवसात काहीच झालं, म्हणजे काल परवा त्या दिवसात लहान मुलं जी हॉस्पिटलमध्ये औषधाशिवाय मेली ती बातमी नाही आहे, त्या दिवसांच्यात जी म्हातारी माणसं शाळेत शिकून रिटायर झाली त्यांना पेन्शन मिळत नाही ती बातमी नाही आहे, फक्त ह्या लग्नात कुणी कुठल्या साडीच्यावर
कुठल्या डिझायनरकडून किती करोड रुपयामध्ये घाण करून घेतली होती. तर तुम्हाला कसं वाटतं? ऑन बिहाफ ऑफ द आय वॉन्ट यू टू स्पीक ऑन बिहाफ ऑफ दी. आणि ही जी श्रीमंती आहे ती स्वतःच्या खिशाची नाही आहे, दुसऱ्याचं ओरबाडून दुसऱ्याच्या पैशावर उभ्या केलेल्या सो कॉल्ड व्यवसायातनं, उद्योगधंद्यातनं. द लार्जेस्ट बेगर इन द वर्ल्ड, रिचेस्ट बेगर इन द वर्ल्ड किंवा पुअरेस्ट रिच मॅन, तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणा. तुमच्याकडे शब्द जास्त आहेत, बोला तुम्ही. मला सांगा की तुम्हाला राग येतो का नाही. तुम्हाला कणव येते पण तुम्हाला राग येतो की नाही. आणि परत तुम्ही सातारा जिल्हा, हो तर सातारच्या माणसाला राग येत नसेल तर तो खरोखर सातारचा एक्झॅक्ट नाही. मी मगाशीच सांगितलं की माझं ध्येय होतं की मला शार्प शूटर व्हायचं होतं. नाही झालो हो, चांगला की वेगळा वाईट भाग मला माहीत नाही. मला राग भयंकर येतो सर. पण एक घातक का घायल पिक्चर आहे, त्याच्यात अमरीश पुरी म्हटला होता, त्याच्या वडिलकीच्या नात्यातून जी अत्यंत उत्कृष्ट भूमिका आहे अमरीश पुरीची बाप म्हणून, जो आपल्या सनी देओल मुलाला सांगतो, बेटा अपने गुस्से को संभाल के रखो, तू स्वतःच्या रागाला सांभाळून ठेव. महात्मा गांधीजींना जेव्हा ट्रेनमधनं ढकललं होतं त्यांनाही राग आला होता, पण म्हणून त्याने TC वरती राग नाही वाया घालवला. त्याने तो राग सांभाळला आणि पुढे त्याच्या रागाचं जे काही स्फोट निर्माण स्वातंत्र्य मिळालं. तर मी सुद्धा तो राग सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मला भयंकर राग येतो सर. मी सातारी आहे, माझ्या सॉरी टू से, परंतु पहिल्यांदा माझ्या तोंडात काहीतरी शिवी येते. पण मी ती आता जेव्हा ॲप्रन घालतो त्यावेळेला मला ती जपावी लागते आतल्यात. मी ती शिवी जपून ठेवते आणि त्याचा काहीतरी प्रॉडक्टिव्ह उपयोग करण्याचा प्रयत्न करतो सर. तुम्ही लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हटलात. मी भीक मागणाऱ्या लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन्स करतो, कानाचे ऑपरेशन्स करतो, हातापायाचे ऑपरेशन करतो, अनंत गोष्टी करतो. या लोकांना कामाधंद्याला लावतो. तर मला खूप मुलाखतीमध्ये प्रश्न विचारतात की भिकारी लोक तुम्हाला त्रास देतात का? तर नाही, मला एकही भीक मागणारा व्यक्ती माझा त्रास देत नाही. मला खरे त्रास कोण देत असतील तर बिल्डिंगमध्ये राहणारे, कारमध्ये फिरणारे लोक मला त्रास देतात. कसं? तर मी जेव्हा एखाद्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला कमरेचा पट्टा देतो तेव्हा मला एखाद्या कारमधून जाणारी व्यक्ती उतरते आणि ती म्हणते माझ्या पण आईला कमरेचा पट्टा दे. लंबर बेल्ट ज्याला म्हणतात, मानेचा पट्टा ज्याला म्हणतात. म्हणतो मी भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करतोय. तर ते काय मला लॉजिक लावतात सर की शेवटी परमेश्वराच्या दारात प्रत्येकच जण भिकारी आहे. तर तुम्ही आम्हाला ह्या गोष्टी द्या. आणि मी त्यांना ते देत नाही त्यावेळेला सर ते मला शिवे देतात. आणि हे सगळे. दुसरा एक विचारतो. माझी अशी समजूत आहे की दर 5-10 वर्षांनी फार्मास्युटिकल कंपनीज असतात ना, आणि खास करून बहुदेशीय फार्मास्युटिकल्स, आणि त्यांचा दरारा फार बसवला आहे त्यांनी, तर ते कुठलं तरी औषध पब्लिकच्या गळ्यात मारतात. खरं आहे. तुमच्यामध्ये बी विटॅमिन शॉर्टेज, हात वर करा, डॉक्टरने सांगितलं असेल गेलंच. किंवा ब्लड थिनरच्या गोळ्या कोण कोण घेते जरा जस्ट एक ॲज ए सर्वे. मी घेतो ब्लड थिनरची गोळी, तुम्ही घेता? अजून कोणी घेत असतं? तुम्ही घेता? मी टू असं सांगा, ऑनेस्टली सांगा. तेव्हा का तिथनं हात आला. म्हणजे सायन्सच्या नावाने बऱ्याच वेळेला फार्मसी कंपनी लोकांची लुबाडणूक करण्याचं काम करतात. तर त्याच्याविषयी तुम्हाला कसं वाटतं? आणि तिसरी गोष्ट, श्रीलंकेमध्ये, श्रीलंका म्हणजे सिलोन, तिथं हेल्थ सर्व्हिस फ्री आहे सगळ्यांना फ्री आहे. कुणालाही कुठल्याही दवाखान्यात संपूर्णपणे मोफत मिळते. आणि इथं नाही आहे, प्रायव्हेटायझेशन आहे. तर त्याच्याविषयी तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही मगाशी म्हणालात की इथून अनेक प्रकारचे डॉक्टर आहेत वगैरे, पण हे डॉक्टर
माझ्या सरकारच्या दवाखान्यात का नाही आहेत? तर या ज्या फार्मा कंपन्या आहेत, मी आयुर्वेदाचा स्टुडंट आहे, मला एक सुभाषित माहिती, पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. जेवढी डोकी आहेत तेवढे विचार आहेत, जेवढी पिंड आहेत तितके तितके भिन्न भिन्न विचार आहेत. सध्या प्रत्येकाला आत्ता एका रात्रीत श्रीमंत व्हायचं आहे. अर्थात नाण्याच्या दोन बाजू आहेत. काही तुमच्यासारखी यांच्यासारखी चांगली माणसंही आहेत, परंतु त्याच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूसुद्धा आहेत. फार्मास्युटिकल कंपन्या एखादी गोष्ट काढतात आणि जे काही स्वतःचं प्रॉडक्ट आहे, हे प्रॉडक्ट तुम्हाला भीती दाखवतात की तुम्हाला हा त्रास होऊ शकतो किंवा आहे आणि त्याच्यासाठी माझंच प्रॉडक्ट योग्य आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो, करत आहेत. आणि या सगळ्या बाबी आत्ता या सगळ्या गोष्टी होत आहेत. डॉक्टरकडे आमच्याकडे बघण्याचा, डॉक्टरांकडे सुद्धा बघण्याचा एक दृष्टिकोन फारसा काही चांगला नाही आहे आत्ता. पूर्वी डॉक्टरला देव समजायचे, पण आत्ता डॉक्टरला देव असं कोणी समजत नाही. डॉक्टरला सुद्धा लुटारू समजतात, काय म्हणतात, बकरा कापणारा समजतात किंवा वॉट एव्हर काय समजतात. पण मी फक्त या फार्मास्युटिकल कंपन्या किंवा डॉक्टरांना दोष देणार नाही. मी डॉक्टर आहे म्हणून नाही बाजू घेत, परंतु मी फक्त या लोकांना दोष देणार नाही. मी सोसायटीला सुद्धा 1% दोष देऊ इच्छितो. कारण ज्या वेळेला डॉक्टर आणि पेशंट हे नातं होतं, डॉक्टर आणि पेशंटच्या पलीकडे एक फॅमिली डॉक्टर ही संकल्पना खूप पूर्वी होती. मी अनेकांचा फॅमिली डॉक्टर आजही आहे, आधीही होतो. आणि माझ्या वडिलांच्या काळात, माझे वडील डॉक्टर आहेत, माझ्या वडिलांच्या काळात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती. पण आत्ता काय झालं आहे की डॉक्टर हा डॉक्टर राहिला नाही, तो सर्व्हिस प्रोव्हायडर झाला आहे. आणि पेशंट हा पेशंट राहिलेला नाही, हा ग्राहक झाला आहे. आणि तो ग्राहकाचा जो काही, जर डॉक्टरला जर तुम्ही डॉक्टर मानत नाही, या सर्व्हिस प्रोव्हायडर मानता, तर सर्व्हिस प्रोव्हायडरसुद्धा त्या पेशंटला, पेशंट माझा रुग्ण, माझ्या घरातल्या व्यक्ती न मानता ग्राहक म्हणून मानतोय. आणि त्याच्यामुळे हा थोडासा कुठेतरी घोळ झालेला आहे. सगळ्यात शेवटी सर, तुम्ही सगळ्याच मला जो पहिला प्रश्न विचारला होता की श्रीमंतांच्या माणसाविषयी काय, त्याच्याविषयी एक सांगतो सर, की मला बाबा आमटेंनी एकच सांगितलं होतं की तू बाळा खूप उंच हो, पण एवढं पण उंच होऊ नकोस की नारळाच्या झाडा एवढं होशील. नारळाच्या झाडाची उंची तू गाठू नकोस, कारण नारळाच्या झाडाचा आपल्याला सामान्य माणसांना काही विशेष काही फारसा फरक नसतो, फायदा नसतो. तू एक 4-5 फुटाचं बुटकं झाड हो. असं झाड हो की जर एखादं, जर काही कोणी गुरंढोरं जर आली तर तुझा पाला पाचोळा त्यांना खाता आला पाहिजे. एखादा वाटसरू जर चाललाय, तहान भुकेनं जर व्याकुळ झालाय, तर तू एवढ्याच उंचीचा हो की त्याने तुझं फळ तुझं काढून खाऊन त्याचा आत्मा तृप्त झाला पाहिजे. नारळाच्या झाडाची कुणाची आपले म्हणजे आपल्याला काही फायदा नाही. तू एक 5 फुटाचं झाड हो, तुझा पाला पाचोळा जो काही असेल, तुझं पानं गुरंढोरं खातील, एखाद्याला भूक लागली तर तू तुझं फळ काढून खाईल, मग तुला एखादा बुटका म्हटला तरी चालेल. ती उंची काय कामाची जी दुसऱ्याच्या कामाला येत नाही. तू बुटका हो तरी चालेल, जेव्हा तू कोणाच्या उपयोगाला येशील तर तू बुटका झाला तरी चालेल. थँक्यू. अमित, तुम्हाला मला तुम्ही म्हणालात की मोड ऑफ मोबिलायझेशन, मोड ऑफ कम्युनिकेशन, तर हे सगळं सोशल मीडिया जे आहे त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राची बौद्धिक उंची कमी होत गेली आहे? हो, म्हणजे जेव्हा आपण शाळा कॉलेज नसलेल्या ठिकाणी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी काढतो, त्या ठिकाणी वेगळं काही होण्याची अपेक्षा मला तरी वाटत नाही. मोड ऑफ कम्युनिकेशनमध्ये एक चांगली गोष्ट झाली की जी माहिती पूर्वी तुमच्याकडं काही पूर्वसंचित ज्ञान असल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही, किंवा काही तुम्ही ठराविक विशिष्ट वर्ग वर्णातनं आला नाही तर तुम्हाला मिळणार नाही, असं जे होतं ते कदाचित जास्त मोकळेपणाने लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध झाला. पण मला वाटतं की त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट जी सोशल मीडियामुळे जी झाली, ती माणसाला माणूस म्हणून व्यक्त होण्यासाठी एकत्र येण्याची गरज भासेनाशी झाली. म्हणजे मला आठवतं आम्ही कॉलेजमध्ये असताना मोर्चा काढणंही आम्हाला गरज वाटायची. आता मला एखादी गोष्ट पटली नाही तर 139 कॅरेक्टरमध्ये मी ट्विटरवरती व्यक्त होतो आणि एकत्र येण्याची माझी गरज संपते. त्यामुळे हे मोड ऑफ मोबिलायझेशन बदलण्याचं मोठं काम हे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीनी केलं आहे.
दुसरी गोष्ट अशी आहे की मोठ्या प्रमाणावरती माहितीचा स्फोट, पण ती माहिती ही खरी आहे की नाही हे ताडून बघण्याचा, तपासून बघण्याचा कोणताही मार्ग नाही. आणि मग त्यामुळं 40 पैसे घेऊन एका मेसेजसाठी काम करणारी मोठी एक कर्मचारी जमात आपल्याकडे तयार होते. आणि त्याच्यामधून मग जे काही त्यांच्या आकांना सांगायचं असतं ते त्यांनी शब्दामध्ये मांडायचं आणि ते फक्त एका प्लॅटफॉर्मवरती टाकलं की त्याची विविध रूपं घेऊन ते प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती उमटत राहतं. हा जो म्हणजे काय, ज्याला स्वतःचाच आवाज ऐकत राहणं, ह्याच्यामधून या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि मला वाटतं याच्यावरती एक खूप चांगल्या डॉक्युमेंटरीज अमेरिकन लोकांनी केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एकूण हे सगळं सोशल मीडिया जे आहे ते कशा पद्धतीने काम करतं, कशा पद्धतीने लोकांची मतं बनवण्याचं काम करतं, घडवण्याचं काम करतं. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण आत्ता इथं बसलो आहे, सगळ्यांच्या मोबाईलवरती इंटरनेट सुरू आहे, आपण काही कीवर्ड जे सातत्याने बोलत राहतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तुम्ही जेव्हा गुगलवरती जाल किंवा तुमचं जीमेलवरती ओपन कराल तेव्हा तुम्हाला त्याच्याबरोबरीने ॲडव्हर्टिजमेंट्स आहेत त्या पद्धतीच्या येत राहतात. याचं कारण असं की आपण जे काही करतो आहे ते सगळं ते मोबाईल कॅच करतो, ते कुठंतरी त्यांच्या अल्गोरिदमचं प्रोसेसिंगच्या याच्यामध्ये घेऊन जातो आणि तिथून तो ठरवतो की ह्या माणसाला हे आवडतं, मग त्याला जे आवडतं ते त्याला आपण देत राहिलं पाहिजे. आणि मग त्यातून एकाच पद्धतीचा विचार करणारी माणसं ही तयार होत आहेत. आणि मला वाटतं की हा एक मोठा धोका, म्हणजे एका बाजूला ज्ञानाचं विकेंद्रीकरण करणं, माहिती लोकशाही पद्धतीने लोकांना उपलब्ध होणं हे झालेलं आहे तंत्रज्ञानाच्या क्रांतीमधून, पण दुसऱ्या बाजूला अशाही पद्धतीने लोकांची मतं घडवण्याचं आणि त्याच्यातून केवळ लोकांची मतं नाही, देशाची सरकारं घडवण्याचं कामही या सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं आहे. तो मला वाटतं की जास्त धोका त्यातला आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्हालाच प्रश्न विचारतो की यांनी सांगितलेली असमानता, डॉक्टर प्रेमाने बोलत आहेत कारण रागाने पेटलेत म्हणून प्रेमा, असमानता आणि तुम्ही सांगितलेली सामाजिक दरी मोठी, तुम्ही सांगितलेलं महाराष्ट्रातल्या विचाराची या सोशल मीडियाने केलेली गडबड, गोंधळ सगळा, याच्यामध्ये तुम्ही तिघही काम करता. तर तुमच्या तिघांसाठी तुमचा मेसेज काय आहे? एवढ्या विचित्र परिस्थितीत काम करायचं तुमचं, ह्या दोघांसाठी काय मेसेज? काम करत राहिलं पाहिजे जे आपण करतोय ते, हा एक महत्त्वाचा भाग. दुसरं मला असं वाटतं की एक म्हणजे काम करताना लक्षात ठेवण्याची एक गोष्ट अशी आहे की एक जे सुरुवातीला सत्यशोधक त्या माहितीपटामध्ये जे सांगितलं की एक शोषकांची संस्कृती एक आहे, शोषितांची संस्कृती एक आहे. आणि ही शोषकांची संस्कृती ज्या पद्धतीचं दमन करते आणि शोषणातून स्वतःचं साम्राज्य उभं करते, त्याला छेद देण्याचे प्रयत्न वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करत राहिले पाहिजेत. आणि हे छेद द्यायचे असतील तर एकूण जी शोषणाची व्यवस्था आहे त्या शोषणाच्या व्यवस्थेचं अंतरंग समजून घ्यावं लागेल. आणि त्याच्यामध्ये स्टेट नावाची जी गोष्ट आहे, त्या स्टेट नावाच्या गोष्टीचं कॅरेक्टर हे काळानुसार कसं बदलत जातं हे समजून घेऊन त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद द्यायचा, कशा पद्धतीने प्रत्युत्तर द्यायचं याचे मार्ग सातत्याने त्याचा शोध घेत राहावं लागेल. यात मला एक गांधीजींची गोष्ट, म्हणजे त्यांचं सगळंच पटतं, सगळंच भावतं अशातला भाग नाही, पण एक गोष्ट गांधीजींनी सांगितली होती ती मला, नाही सगळं पटून भावून घेतलं तरी चालेल, पण ते एक पटते ते सांगा. जे पटतंय ते सांगतो. ते असं म्हणाले होते की जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा संवाद करा, जेव्हा गरज आहे तेव्हा संघर्ष करा, पण एकमेकांशी बोलायचं थांबू नका. म्हणजे तो आपल्यातलाही संवाद तो सातत्याने ठेवला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने जी व्यवस्था बदलायचा आपण प्रयत्न करतो आहोत त्या व्यवस्थेशीही संवाद हा वेगवेगळ्या माध्यमातून सुरू. तुमचा या दोघांसाठी काय मेसेज? मैं सिर्फ दो लोगों के लिए नहीं, मैं आजकल तो सभी के लिए यही मैसेज रहता है कि ये जो नफ़रत है, हम अपने काम करते साथ ये नफ़रत को कैसा कम करें, जो आगे जाके आने वाली जनरेशन के ऊपर इसका जो इम्पैक्ट होने वाला है, जो दिखाई देता है,
आज आप ट्रेन में चढ़ जाओ, आप लोकल डब्बे में चढ़ जाओ, आप एक पर्टिकुलर कम्युनिटी के लिए जो हेट्रेड, जो आप चेहरे के हाव भाव देखते हो, जो इतना हमने बचपन से अभी तक नहीं देखा था, वो जो दिख रहा है, तो अगर आप इतना नफरत भरा समाज रखोगे तो आप दूसरी और चीज़ों के ऊपर क्या ही काम करोगे। तो सबसे पहले तो ये नफ़रत को ख़त्म करने के लिए हमारे काम हमारे तो चलते ही रहेंगे, जो भी तरीके से हर कोई कर रही है अपने अपने एरिया में, लेकिन सबसे पहले ये नफ़रत को ख़त्म करने की कोशिश करनी चाहिए। डॉक्टर, यो वन लाइन मैसेज। वन लाईन मेसेज. ऑनलाईन नाही, वन लाईन. One line. वन लाईन, वन लाईन. ऑनलाईन मला If you like, in-line message is also all नो. right. आय विल गिव्ह वन लाईन मेसेज. नळ दुरुस्त करणारा कारागीर, नळ दुरुस्त करणारा कारागीर म्हणजे प्लंबर कितीही कुशल असला तरी आपल्या माणसाचे डोळे पुसायला आपलंच माणूस लागतं. तिथं प्लंबरची गरज नसते. तेव्हा आपली माणसं म्हणजे आपली आई वडील आजी आजोबा हीच आपली माणसं नसतात, तर प्रत्येकजण आपला असू शकतो. ह्या आपल्या माणसाच्या, मी ना सर नेहमी असं म्हणतो की जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा आपण असे हात करतो, इथं 10 हात एकत्र, 10 बोटं एकत्र येतात. जेव्हा नमाज पडायचं असतो ताई आपा, जेव्हा नमाज पडायचं असतो त्यावेळी सुद्धा अशा हात होतात आणि इथं सुद्धा 10च बोटं एकत्र येतात. जेव्हा प्रेयर करायची असते येशूपुढे तेव्हा सुद्धा असे हात एकत्र येतात, पण इथेही 10च बोटं लागतात. परंतु आपण हीच 10 बोटं जेव्हा एकत्र करून जेव्हा दुसऱ्याच्या अश्रू पुसतो या दुसऱ्याच्या वेदना कमी करण्यासाठी जेव्हा हे 10 बोटं एकत्र येतात त्यावेळेला ती सेवा होते. आणि त्यावेळेला मग प्रार्थना कुठंतरी ॲटोमॅटिकली होते, नमाज कुठंतरी पडला जातो आणि प्रेयर सुद्धा ॲटोमॅटिकली होते. थँक्यू. सो दिस इज द वन लाईन की सेवा म्हणजे असं काही ब्लँकेट वाटणं आणि हे वाटणं म्हणजे सेवा नाही. फक्त 10 बोटं एकत्र येऊन कोणाच्या तरी अश्रू पुसणं, कोणाला तरी आधार देणं, दॅट्स इट. ती म्हणजे सेवा. आणि प्रार्थना, नमाज, प्रेयर ॲटोमॅटिकली होऊन जाते. सर अभय कांतांना मला सांगायचं की या 3 मित्रांनी जे सांगितलं, माझे जर विचार तेच असतील तर मला काही बोलायची गरज नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही तिघांनी माझ्यातर्फे जे भाषण केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू.